ओके, क्लिअर दिसते का ते बघा. ठीक आहे, आपण टाईप नंबर 9 पासून सुरुवात करूया. बघूया आता थोडं. येस, सगळं क्लिअर आहे. काही गोष्टीची ॲडजस्टमेंट करा. जसं की क्लिअर दिसत नसेल तर तुमच्या ह्याचीवाली क्वालिटी वाढवा. तुमचं जे मोबाईल आहे त्याच्या मोबाईलच्या या कोपऱ्यामध्ये 3 पॉईंट्स असतात. त्या पॉईंट्सला टच केल्यानंतर हायर क्वालिटी घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगलं दिसेल. ओके, टाईप 9 पासून आपण आता फक्त काय करूया, 3 क्वेश्चन घेऊ. म्हणजे तेव्हा कुठे आपण टाईप 22 पर्यंत पोहोचू. नाहीतर टाईप 22 पर्यंत पोहोचायला आपल्याला 12:30 वाजेल. ठीक आहे. टाईप नंबर 9. आता या ठिकाणी सर्वप्रथम अतिशय सोपा क्वेश्चन आपण घेऊया. येस, 34 raised to the power 56 into 34 raised to the power -53 इज इक्वल टू व्हॉट. या पद्धतीचा क्वेश्चन आहे. हा आहे टाईप नंबर 9 मध्ये. आपले 8 टाईप्स पूर्ण झाले होते, 9 टाईप्स आपण इथून घेतो. ठीक आहे सर. मग हा 34 जो आहे तो सारखा असल्या कारणाने त्याला जैसे ते 34 लिहून घ्यायचं. आता हा जो गुणिले आहे, तर जो घातांकामध्ये जे 56 आणि -53 आहे, या दोनची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे 56 प्लस नंतर हे कंसामध्ये -53. आता मायनस प्लस मायनस होते म्हणून हे दोन्ही चिन्ह निघून गेले. 56 - 53 होते, म्हणजे याचं होते 3. सो देअरफॉर 34च्या डोक्यावर फक्त 3 येतात. 34चा स्क्वेअर करून नंतर मल्टिपल करा. 34चा जो स्क्वेअर आहे तो माहीत असायला पाहिजे, किंवा 34चा क्यूब तुम्हाला काढता आला पाहिजे. 34 मल्टिपल बाय 34 मल्टिपल बाय 34. निश्चितचपणे या 3चा जर गुणाकार जर केला, 4 16 16 64 होते. म्हणून आपण या ठिकाणी येला क्लिक करणार आहोत. तो गुणाकार तुम्ही करा, कारण 34 × 34 × 34 म्हणजेच 39,304 होते. ओके, क्लिअर क्लिअर आहे सर. येस. सेकंड क्वेश्चन सेम टू सेम. तुम्ही जे आन्सर काढायचं आहे लगेच तुम्ही आन्सर द्या. येस, ओके. येस येस येस, लगेच आन्सर द्यायचा मित्रांनो. 31 raised to the power 31 into 31 raised to the power -27 is equal to what? What is the right and right answer of this question? खूप इझी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 31 जर घेतला तर कॉमन 31 आहे. सो 31 आपण लिहून घेतला. सो वरचा 31 प्लस -27. आता तुम्हाला हे माहीतच झालेलं आहे, 31 - 37 आहे. तर इथं काय येतं, तर हे कट झालं तर 4 येते. 31 4 वेळेस, म्हणजे 31 × 31 × 31 × 31. ओके, सगळे 31 31 आहे. मग या 4 याचा जर गुणाकार केला तर नेमकं काय येतं हे माहीत असायला पाहिजे. आता ऑप्शनकडे जर गेलं तर ऑप्शन जरा वेगवेगळे दाखवतात. 31 इथं या ठिकाणी जर म्हटलं तर 31चा चौथा घात, तर 31 मल्टिपल 4 वेळेस केला आपण, तर इथं काय होऊ शकतं, 31चा स्क्वेअर होऊ शकतं. आणि गुणिले पुन्हा या 31चा स्क्वेअर होऊ शकते. ओके, म्हणजेच आपण याच्यावर येतो की 31चा चौथा घात आहे का, म्हणजे बी आन्सर येणार नाही. मग पॉसिबिलिटी काय ठरते की हा 31 आणि 31चा जर स्क्वेअर म्हटला तर इथे 31चा स्क्वेअर जर घेतला आपण, दोनदा 31 आहे ना, दोनदा 31 आहे ना. सो 31 आणि 31चा जर स्क्वेअर जर घेतला तर तो येतो 961. त्याचावाला वर्ग येते. म्हणजे आन्सर काय येते, तर ए इज द राईट अँड राईट आन्सर येते. कारण 31 × 31 म्हटलं तर 961 झाले. 961चा स्क्वेअर जरी केला तरी या 4 याचा गुणाकार आणि 961चा स्क्वेअर हा सारखा येतो. म्हणून ए इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, 961चा स्क्वेअर. 29,791 आलं कसं, तर ते तुम्हाला कमेंट्स करून सांगावं लागेल. 31 × 31 × 31 × 31 म्हटलं तर 29,791 येतात का, आय थिंक नाही येत असेल. म्हणून आन्सर येते 1. म्हणून ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. हे सर्व क्वेश्चन परीक्षेमध्ये आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 3च क्वेश्चन आपण घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. यस, 243 दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. सो 243 आपण लिहून घेतले. या दोनची बेरीज केली 0.12 प्लस
0.08. ज्यावेळेस याची आपण बेरीज करतो त्यावेळेस त्याची बेरीज काय येते तर 8 आणि 2 10 हा चला 1 1 आणि 1 2 म्हणजे 0.20. ओके 0.20 आले. देअरफॉर 243च्या डोक्यावर 0.20. मग 0.20 म्हणजे काय सर, हा एक प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला मी याचं कन्व्हर्जन शिकवलेलं आहे. हा 20 लिहून घ्यायचा. हा पॉईंट म्हणजे 1, त्याच्यासमोरचे जेवढे अंक असले तेवढे 0. म्हणजे 20 1 20, 20 5 100, हा 1/5. देअरफॉर 243 1/5 आहे मित्र. 1/5 म्हणजे याला कन्वर्ट करावं लागेल. 243 म्हणजे 3चा कितवा घात रे, तर 5वा घात सर. सो 3चा 5वा घात म्हणून 3⁵5 आणि हा आहे ऑलरेडी 1/5. म्हणजेच या दोनचा गुणाकार होणार, हा 5 5 कॅन्सल होणार आणि फक्त 3 हे आन्सर येणार. सो ए इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस, ए इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो ए इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा कसा खतरनाक प्रश्न आहे. 243 त्यांनी दिले, कॉमनली दिले. 2चा आपल्याला काय करावं लागली तर बेरीज करावं लागली. ते बेरीज 0.20 आले. 0.20 म्हणजे 1/5 आले आणि 243 म्हणजे 3चा 5वा घात आणि ऑलरेडी 0.20 म्हणजे 1/5 होते. 1/5 × 5 म्हटलं तर 5 5 कॅन्सल झाले. शेवटी फक्त 3 उरला म्हणून 3 हे आन्सर आलं. लक्षात आलं? ओके सर. यस. नेक्स्ट. आता याच्यानंतरचे क्वेश्चन घेणार नाही, डायरेक्टली टाईप नंबर 10. टाईप नंबर 10 मध्ये काय सेम टू सेम आहे, पण एक्सची व्हॅल्यू विचारण्यासाठी आलेली आहे. आधी काय होतं, इथची व्हॅल्यू दिल्या जायची, इथलं डायरेक्ट आन्सर काढायचं होतं. परंतु तसं नाही. तिन्ही सारखे आहे. 21 21 आणि 21. बाहेरचा भाग आणि इनर भाग. हा आउटरचा भाग आहे, हा इनरचा भाग आहे. आउटर मध्ये 21 आहे तर हे आतमधले सुद्धा 21 आहे. समोरच्या टाइप्समध्ये ते आपल्याला सारखे करायला लागतात, परंतु ऑलरेडी इथं सारखेच दिलेले आहे म्हणून काही प्रश्नच नाही. मग तुम्हाला माहित आहे की हा जर गुणाकार असेल त्याची बेरीज करावी लागते. ह्या तिघांसाठी म्हणजेच बरोबरचं चिन्ह आपण इथं घेतलं. देन ह्या सगळ्यांचं सारखंच असल्या कारणाने हा 22 आपण कट करू, हा सॉरी 21 आपण कट करू, 21 कट करू, सगळे कट करू. फक्त घातांकाचा विचार करू आपण. हा व्हॉट म्हणजे एक्स घेऊ. एक्स मल्टिपल बाय 6.5 इज इक्वल टू 12.4. आता हा मल्टिपल बाय देणे उचित ठरतं का? नाही. कारण की ज्यानं मल्टिपल बाय 5 मल्टिपल दिला चिन्ह तो चुकला. कारण की हा इथं गुणाकार असेल तर हा काय पाहिजे आपल्याला प्लस पाहिजे. हा मुद्दा म्हणून मी तिथे दिलेला होता समजून सांगण्यासाठी. म्हणजे एक्स मल्टिपल बाय 6.5 घेऊ नका, तर एक्स प्लस 6.5 घ्या. कारण हा मल्टिपलचा इथं काय होतं प्लस होतो. प्लस झाल्यानंतर एक्स इज इक्वल टू एवढा जो प्लस 6.5 आहे इकडे मायनस होतो. सो 12.4 मायनस 6.5. आता 4तून 5 जात नाही, जातो का? नाहीच जात. सो 14तून 5 गेले तर 9 राहिले. ओके पॉईंट. आणि इथं हातचा दिला. 2तून 7 जातं का? नाही जात. तर 12तून 7 गेले तर 5 राहिले, 5.9 आणि हा 1 दिला तर 0 राहिला. म्हणजे देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5.9 इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके सो बी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. एक्सची व्हॅल्यू किंवा व्हॉटची व्हॅल्यू तुम्हाला घातांकाची काढताच आली पाहिजे जर बेसिकली संख्या सारख्या असेल तर. लक्षात आलं? येस. सो 5.9. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन फॉर ऑल ऑफ यू. 21 21 21 5.5 मल्टिपल बाय. आता तिन्ही सारखेच आहे म्हणजे फक्त घातांकाचा विचार करायचा आहे. 5.5 प्लस एक्स इज इक्वल टू 12. ओके सर, इट्स व्हेरी इझी. एक्स इज इक्वल टू 12 मायनस 5.5. सो काय येणार आहे? 12तून 5.5 गेले तर किती येणार आहे? 6.5 राहतं का? येस सर, 6.5 राहणार. ओके तर याच्यातून ह्या 12तून 5.5 केले तर सरळ सरळ काय राहतं तर 6.5 राहतं. म्हणजे 6.5 राहते. एक्स इज इक्वल टू 6.5 इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो बी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बी हे राईट आन्सर आहे. थर्ड क्वेश्चन याच्याशी संदर्भात आपण घेऊ. थर्ड क्वेश्चन 243 रेस्ट टू द पॉवर 0.16 मल्टिपल बाय 243 रेस्ट टू द पॉवर व्हॉट इज इक्वल टू 243 रेस्ट टू द पॉवर 20. लगेच तुम्हाला आन्सर सांगायचा आहे बिकॉज इट्स व्हेरी इझी क्वेश्चन. ओके तर हे सगळे बेसिकली सारखे आहे म्हणून आपण घातांकाचा विचार करू. 0.16 प्लस एक्स इज इक्वल टू 20. एक्स इज इक्वल टू 20 मायनस काय येणार आहे 0.16.
0.16 जर म्हटलं तर 0.04. ओके, बघा ना, तर 0.04 येते की 0.4 येतं की 0.00 येतं. ए आणि बी मध्ये तुम्ही जंपल होऊ शकता, कारण की खऱ्या अर्थानं याची वजाबाकी कशी करायची असते, 20 2 शून्य द्यायचे, त्याच्यानंतर 0.16 द्यायचे, अशी वजाबाकी करावी लागते. 10तून शून्यातून 6 जात नाही, तर 10तून 6 गेले 4 राहिले, हातचा वाला 1, 10तून 2 गेले 8 राहिले. ओके, येस 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 येस, हे पण रॉंग आलं, कारण की 6 मध्ये रॉंग येण्याचे दाट चान्सेस होते, म्हणून त्याने ए आणि बी टाकलेलं आहे. सो या ठिकाणी जर दिलं तर या ठिकाणी 20 मायनस 0.016 तुमचं काय आलं, 19.84. येस, नाही नाही नाही, थांबा थांबा थांबा, 20.20 आहे ना ते, स्पेशली 20.16 म्हणजे ना, हां हे येणारच नाही, 19.84 येणार, 19.84 येणार, 19.84 येणार. इथे काहीतरी बाय मिस्टेक झालेला आहे, इथे 19.84 घ्या. सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काहीतरी मिस्टेक झालेलं होतं, इथे 19.84 घ्या, 1.84 नाही, 19.84. ओके, 19.84 हे राईट आन्सर आहे. ठीक आहे, चौथा पण क्वेश्चन आपण घेऊ, लगेच आन्सर द्या. येस, 27 सारखे आहे, एक्स प्लस 0.16 इज इक्वल टू 0.20, एक्स इज इक्वल टू 0.20 मायनस 0.16. आता इथं येणार बरोबर, इथं 4 आले, हातचा आले एक, इथं इथं इथं, म्हणजे 0.04 तुमचा आन्सर यायला पाहिजे या ठिकाणी. येस, लगेच आन्सर द्या. ओके, 27 बरोबर क्लिअर कट दिसत आहे तुम्हाला एकदम छानपैकी. एक्स प्लस 0.16, कारण प्लस करायचं आहे, मल्टिपल नाही, त्याच्यानंतर हे लगेच आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. 0.04 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके सर, पाचवा क्वेश्चन आपण घेऊ. 34 raised to the power 56 into 34 raised to the power 40 is equal to 34 raised to the power 3. What is the right answer of this question? काय आन्सर आहे ते लगेच तुम्हाला कमेंट्स करायचं आहे, कारण की हा 34 सारखा आहे, फक्त आपलं उरलं काय, 34 कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. सो या ठिकाणी जर 56 जर घेतला तर 56 प्लस एक्स इज इक्वल टू 3, एक्स इज इक्वल टू 3 मायनस 56, राईट आहे, मायनस 56च म्हणायला लागेल आपल्याला. सो एक्स इज इक्वल टू 56 मधून 3 गेले तर 53 राहतात, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. सो मायनस 53 येणार, प्लस 53 येणार नाही, म्हणून मायनस 53 यायला पाहिजे, प्लस 53 येणार नाही. ए इज नॉट द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कारण की 56 इकडे जाताना तो मायनस होतो आणि 3 वजा मायनस होते. लहान संख्येतून मोठी संख्या ज्यावेळेस मायनस केल्या जाते, सबस्ट्रॅक्ट केल्या जाते, त्यावेळेस मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जाते, म्हणून मायनस बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, मायनस 53. ओके, आता काही प्रॉब्लेम नाही, म्हणजेच इथे तुम्हाला काही दिलं सारखेपणा आहे तर प्लस करायची घातांकाची, बस एवढंच आहे. तो फॉर्म्युला लिहून द्या, हे करा ते करा, त्याला वेळ जातं. परंतु तुम्हाला जर या ठिकाणी सिमिलॅरिटी वाटली तर घातांकाची बेरीज करायची, एवढंच जरी माहीत असलं तरी पुरेसं आहे. ठीक आहे, येस, मायनस 53. टेटच्या परीक्षे घातांकावर हेच प्रश्न विचारले जाईल असा दावा करण्यात येतो आणि तो सत्य पण ठरवणार आहोत. येस, आता टाईप नंबर 11 पुन्हा एकदम सलगपणे घेता, कारण की मध्यंतरी लाईट गेलेली होती. याच्याशी रिलेटेड सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकता, आन्सर देऊ शकता. आता या ठिकाणी ध्येय काय की 2 हा सर्वात लहान आहे, सगळ्याचे 2 आपण कन्वर्ट करायचे. 4 म्हणजे 2चा वर्ग येतो, याला 2.3 मध्ये कन्वर्ट झालं. 2.3 आहे, मल्टिपल बाय याला कन्वर्ट करता येतं 2 मध्ये, 2चा घातांक 3 मल्टिपल बाय 1.7, म्हणजे याला येतं 23 दोन्ही 46, 4.6. त्याच्यानंतर याला जैसे ते 17×3 = 51, म्हणजे असं तिन्ही सारखेच आहे, म्हणून मोठासा 2 काढतो. हे कॅन्सल झाले, हे कॅन्सल झाले, हे कॅन्सल झालं. वर त्याच्या डोक्यावर 4.6 प्लस 2.3 प्लस 5.1 आहे,
इज इक्वल टू 2. याची बेरीज काय ते बघूया. 1 आणि 3 4, 4 आणि 6 10, हातचा आला 1, 6 6 आणि 2 8, 8 आणि 4 12. सो 12 आपण इथं घेतले. तिन्ही ठिकाणी जर बघितलं तर मागून एका अंकानंतर पॉईंट आहे, मागून एका अंकानंतर आहे, मागून एका अंकानंतर आहे, म्हणून मागून एका अंकानंतर दिलाय. सो 2चा 12 म्हणजे 4096 होते मित्रा. कारण 2चा 10वा घात जर म्हटलं तर 1024 होते. 2चा 11वा घात म्हटलं तर पुन्हा याला 2048 होते. आणि 2चा 12वा घात जर म्हटलं तर 4096 होते. सो 4096 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन. ओके, सेकंड क्वेश्चन घ्या. 16 याचे सुद्धा आपण फास्टपणे पुन्हा एकदा सॉल्व करूया. कारण की याला 2⁴ येणार, मल्टिपल बाय 0.16 येणार, गुणिले 2⁴ येणार, मल्टिपल बाय 0.04 येणार, गुणिले 2⁴ येणार. आता इज इक्वल टू व्हॉट. ह्या तीनही सारखे आहे म्हणून तिघासाठी मोठासा 2 काढला आपण. याला 1664 म्हणजे 64 आले, 0.64 आपण लिहून घेणार. ओके, प्लस करणार कारण की मल्टिप्लिकेशनचा प्लस असा होत असतो. नंतर या ठिकाणी जर बघितलं 4 चूक 16 होते, 4 चूक काय होते 16 होते, म्हणजे 16 घेतले तर 0.16 आपण या ठिकाणी घेतले, प्लस या ठिकाणी जर म्हटलं तर 0.2 आहे. या सगळ्यांची जर बेरीज केली तर 2च्या डोक्यावर आपल्याला लिहावं लागेल. याला 0 लावला, इथं 0 6, 6 4 किती 10, हातचा वाला 1 म्हणजे 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 7 10, 10 येतं. सर्वांची पोझिशन मागून 2 अंकानंतर पॉईंटची आहे म्हणून मागून 2 अंकानंतर पॉईंट दिला तर 2च्या डोक्यावर 1 येतं म्हणजे 2 आन्सर येते. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अतिशय रिलॅक्सपणे तुम्हाला सांगत आहोत. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. नेक्स्ट टाईप नंबर 12 टाईपमध्ये बघा 12वा टाईप्स काय आहे, 11 टाईप झाले. 12व्या टाईप्समध्ये फक्त आणि फक्त आपल्याला आउटर पार्ट आणि इनर पार्ट लक्षात घ्यायचा आहे. आउटर पार्टमध्ये व्हॉट असा घातांकाच्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. परंतु जो लहाना असतो किंवा जो बाहेरचा असतो 2, या 2 मध्ये सगळे कन्वर्ट करायचे. ह्या 2 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2चा घातांक 3 इथं होणार आहे, 3 गुणिले हे 1.3 डायरेक्ट असं आपण घेतलं, मल्टिपल बाय. आता हा 4 म्हणजे 2चा वर्ग गुणिले मग 0.6 गुणिले हा 16 म्हणजेच काय रे तर 2चा चौथा घात, 2चा चौथा घात गुणिले इथं जो 0.2 आहे तो आपण 0.2 घेतला म्हणजे बाहेरचा इथे व्हॉट असा दिला. मग तुम्हाला ऑलरेडी हे तर माहीतच आहे, हे तिने जर सारखे असेल तर आपण मोठासा 2 लिहून घेतला. आता 13 किती 39 सर, सो 3.9 आपण घेतले, प्लस आता या ठिकाणी साइन 2 किती 12 सर, 12 मी इथे लिहिले परंतु 1.2 इथे येणार आणि इथं 4 2 किती 8 तर 0.8 येणार. सो 2 मोठासा आपण घेतला. ओके, आणि इथं एक्स असा घेतला. मग आपण हा जे 2ची व्हॅल्यू आहे, या ज्या 2ची व्हॅल्यू आहे याची पूर्णतः आपण बेरीज करायची आहे. म्हणून इथं मी लिहितो बेरीज याची वाली 8 आणि 2 10, 10 9 किती 19, चला 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 5.9. सो ट्वाइस एक्स, हे 2 2 कॅन्सल झाले तर एक्स बरोबर 5.9 आन्सर येतं. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस सर. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन फॉर ऑल ऑफ यू. लगेच आन्सर द्यायचा आहे. 2⁻0.2. आता या ठिकाणी जर एक गोष्ट लक्ष घेतली तर बाहेर बघायचं की बाहेरचा जो 8 आहे सगळे 8 मध्ये कन्वर्ट करता येते का? यस, 100% 8 मध्ये कन्वर्ट करता येते. बाहेरचा जो बेस आहे, बाहेरचा जी संख्या आहे त्याच्यासारखे आतमध्ये कन्वर्ट करायची. मग कशाची गरज आहे, कशाची गरज नाही, कशाची जोडण्याची गरज आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं. हा 2 आणि 4 जर जवळजवळ घेतला तर 8 होते मित्र. म्हणजे आपल्याला सेटिंग करावं लागेल 2 गुणिले 4. 2चा काय होतं 0.2 लिहिला आपण त्याच्या डोक्यावर, 4चा जो आहे तो 0.2 लिहिला. म्हणजे या 2चे 8 होते ना रे, या 2चे काय होते 8 होते. म्हणूनच तर त्याच्याला घातांक सारखा दिलेला आहे. ही एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. सो याच्यावर फोकस करायचा, कोणतं जोडून बाहेरचा 8 होऊ शकतं. इथं जर समजा 64 असते तर जोडजाड करता येत होतं का? इथं 8 आहे म्हणून आपण 4 दुने 8 केले. तर हा एक फॉर्म्युला ठरत असते. काय ठरते? फॉर्म्युला ठरते की तो फॉर्म्युला जाऊ दे, आता मी तुम्हाला डायरेक्टली चीज सांगतो
की हा 4 दुनी 8 करायचा, कारण याचा घातांक जर सारखा असेल तर याच्यावाले 8 होते आणि घातांक जैसे ते येतो 0.2 येतो. आता 4 दुनी 8 तर होतेच, परंतु घातांक ॲज इट इज जैसे ते येतो. याची प्लस मात्र करायची नाही. याचा गुणाकार केला तर याची प्लस करायची नाही. याचा 4 दुनी 8 केला तर याची प्लस करायची नाही, कारण हे सारखे आहे म्हणून 0.2 घेतला. हे सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्यायची. नंतर 2 म्हणजे हा निघून गेला, मग हा जो आहे तो कन्वर्ट करता येणार मित्र 8 मध्ये. 64 म्हणजे 8चा वर्गच ना, झालं कन्वर्ट. आणि हा 8 तर जैसे याच्यासारखा आहे, म्हणून 8 raised to the power 1.3 आले. सो 8 = x. एक्सची व्हॅल्यू काढायच्या, सगळे 8 आपण हे केले. सो सगळ्याला आपण असं कट करून दिलं. कट करून दिल्यानंतर आता लक्षात घ्या, 8च्या डोक्यावर म्हणजे वरचंच जर आपण लक्षात घेतलं, 8च्या डोक्यावर ह्या तिघांची काय करावं लागेल तुम्हाला, बेरीज करावं लागेल. +2 + 1.3 = 8 म्हणजे एक्स. या तिघांची बेरीज म्हणजे आन्सर ना रे. सो 0.2 त्याच्यानंतर इथे येतं 2. ओके, 2 म्हणजे 2.0 हां, आणि नंतर 1.3. इथं सुद्धा महत्त्वाचं आहे, 2च्या नंतर पॉईंट द्यायचा की 0 नंतर पॉईंट द्यायचा. सो इथं 5 झाला आणि इथं 3 झाला. 3.5 इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजे या एक्सच्या ठिकाणी 3.5च यायला पाहिजे असं सांगण्यात येतं. सो ए इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. प्रश्न काय, प्रश्नाची डेप्थ काय ते लक्षात घ्या. आउटर पार्टमध्ये जो बेस असेल तो सगळ्यांचा बेस आपल्याला करावा लागेल. त्यासाठी तडजोड करा, जोडाजोड करा किंवा काही करा, मात्र ह्या 8 सारखे बाकीचे करा. त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनली माहीत पाहिजे, जर दोनही संख्याचा घातांक सारखा असला तर त्या दोन संख्याचा गुणाकार करायचा, घातांक मात्र सेम घ्यायचा. नाहीतर इथं तुम्ही 4 जर घेतले असते तर आणखी गडबड झाली असती, दुसरंच कोणतं तरी आन्सर निघालं असतं. ठीक आहे. सो 3.5 इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस सर. तिसरा क्वेश्चन घ्या. ओके, 3.5 आहे. नेक्स्ट, आता इथं काय करावं लागेल रे, इथं काय करावं लागेल, अतिशय सोपा असा क्वेश्चन आहे. इथं 2 आहे, 8चा तुम्ही करू शकता ना, 2चा तिसरा घात गुणिले 1.1. इथंच याचं काम तमाम करायचं, 3.3 झालं. 2चा वर्ग गुणिले 2.7, 27 दोन्ही 54. इथंच याचं काम तमाम झालं. गुणिले 2चा 3.3 बरोबर 2चा x. संपला विषय. आता इथं 2 मोठा घेतला, याचा 3.3 प्लस गुणाकार आहे म्हणून 5.4 प्लस 3.3 = 2चा x. संपला ना विषय. तर आता फक्त याची वेळेला बेरीज केली की आन्सर तयार राहतं. म्हणून इथं 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, हातचा आला 1 पॉईंट दिला. 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 1 10 आणि 2 12 म्हणजे 12. सो 2च्या डोक्यावर 12 जर टाकले तर ते राईट अँड ब्राईट आन्सर येतं. सी इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके सर. जसं तुमचं आन्सर आलं तसं माझं आलं, असं तुम्ही स्वतःला म्हणत आहात 12 आन्सर आणलं. म्हणून आपलं ध्येय काय की आउटरचा जो 2 आहे त्याच्यासारखे 2 तयार करणे. नंतर बाकीचं ते फॉर्म्युलानुसार गुणाकाराची बेरीज होतेच आणि ते बेरीज झाली की आन्सर येते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, चौथा क्वेश्चन घ्या, लगेच आन्सर द्या. मी काही बोलणार नाही, लगेच आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. येस सर. येस 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 फटाफट आन्सर द्यायचा आहे. क्लिअर दिसत नाही, अतिशय क्लिअर दिसतं रे, क्लिअरच दिसत आहे. याच्या पलीकडे काय क्लिअर करू आता मी. बघा मी इथं गेलोय. बघा अतिशय क्लिअर केलेलं आहे. ह्याच्या पलीकडे आता कोणतं क्लिअर करायचं. येस. ओके. 16.9 असं आन्सर आलेलं आहे. कसं आन्सर आलं ते बघूया आपण. ठीक आहे.
आता हा जो 72 आहे हा जैसे ते ठेवणार, बरोबर आहे सर, जैसे ते ठेवणार. आता या ठिकाणी जर बघितलं तर सारखे सारखे वाले शोधायला लागेल 9, 8, 72साठी. 3.9 आणि 3.9 इथं आहे, नंतर 8.6 आणि 8.6 इथं आहे, आणि याचा जर गुणाकार केला तर 8, 9, 72 होते ना, 9, 8, 72 होते. म्हणजे याच्यावाला पेअर्स आपल्याला करावं लागेल. म्हणून आपण सर्वप्रथम 9 आणि 9, 8, 72 म्हणजे 9, 8.6 इंटू सेटिंग करायची 8, 8.6 इंटू त्याच्यानंतर हा 8, 8, 3.9 इंटू 9, 3.9 ओके इंटू 72, 4.4 इज इक्वल टू 72x. एवढं फार लिहिण्याची गरज नाही, तुम्ही पटापट करू शकता. आता इथं 9, 8, 72, 72च्या डोक्यावर हे सारखे आहे म्हणून 8.6 इंटू 8, 9, 72, 72च्या डोक्यावर हे सारखे आहे म्हणून 3.9 ओके हे कट इंटू 72च्या डोक्यावर 4.4. आता इथे 72च्या एक्स आलेला आहे म्हणून सगळे 72, 72 कॅन्सर झाले. फक्त एवढ्याची बेरीज केली की आन्सर येतं. म्हणजेच 8.6 प्लस 3.9 प्लस 4.4, 4 9 13, 13 6 19, हातचा आला 1, 4 ने 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16.9 असे आन्सर यायला पाहिजे. सो डी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. नेक्स्ट याच्यातला 5वा क्वेश्चन असेल बहुतेक. यस, लगेच आन्सर द्या. वेळ लागू द्या थोडा, परंतु टाईप्स मात्र आपले क्लिअर झाले पाहिजे. आपण घातांकाशी रिलेटेड किती टाईप्स घेणार आहोत तर मोस्टली आपण 40पर्यंत टाईप्स घेणार आहोत. 40, 35पेक्षा जास्त, 40पेक्षा कमी जर टाईप्स घेतले तर आपल्याला घातांकावर येणारा प्रश्न 100% सुटणारच आहे. ठीक आहे, येणार आहे असं म्हणायचं आहे मला. ओके. यस, खूप इझी क्वेश्चन आहे. बाहेरचा जो 32 आहे हा टार्गेट आपण केलेला आहे, तर याच्याला 32 होतो कसा, म्हणून तर त्याने हे 3.6 3.6 3.6 सगळे सारखे दिलेले आहे रे. म्हणून आपण याचा गुणाकार जर केला तर 32 होते. म्हणजे एवढा पार्ट आपल्याला गुणाकारामध्ये करावा लागेल. बेचूक 8, 8 चूक, बेचूक 8, 8 चूक 32, म्हणजे हे झाला 32. सो 32च्या जाग्यावर तिघांचे कॉमन आहे म्हणून 3.6 मल्टिपल बाय 30.2, 2.3 बरोबर 32च्या डोक्यावर इथे एक्स म्हणजे व्हॉट, हे सगळं आपण कॅन्सल केलं. इथे बेरीज मारली की ॲन्सर येते, ॲन्सर येते. ओके, 6 आणि 3 किती 9 आणि 2 आणि 3 किती 3 आणि 2 किती 5, म्हणजे 5.9 हे ॲन्सर यायला पाहिजे मित्रा तुझं. येस, ए इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजे परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न कसाही असू द्या, तो मात्र तुम्हाला आलाच पाहिजे. शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू. ओके, आपण जेवढे टाईप्स आहेत तेवढे टाईप्स घेऊया. बघा, आला 5.9. देन आपल्याला घ्यायचा आहे टाईप नंबर 13. टाईप नंबर 13 मध्ये काय आहे बघा, थोडंसं वेगळा टाईप्स आहे. याच्यामध्ये जरी इथे 36 असेल किंवा इथं 1296 असेल तरी सुद्धा आपल्याला ते इक्वली सारख्या प्लॅटफॉर्मवर आणता येते. सारख्या प्लॅटफॉर्मवर आणणे असा या प्रश्नाचं स्वरूप आहे. मग तुम्हाला 3चा घातांक माहीत पाहिजे, 4चे घातांक माहीत पाहिजे, 5चे 6चे 7चे म्हणजे 2 पासूनचे घातांक तुम्हाला माहीत पाहिजे. आता 36 आणि 1296 याच्या बेसमध्ये जर केलं तर आपल्याला काय दिसते बरं, काय दिसते? एक गोष्ट लक्षात येईल तुमच्याला. 1296 आणि 36 मध्ये नेमकं काय दिसून येतं तर 36 आणि आता 36 म्हणजे 6चा वर्ग होतो. लक्षात आलं? 36 म्हणजे 6चा वर्ग होतो. 1296 6चा वर्ग होतो का? नाही. 6चा घन होतो का? नाही. 6चा चौथा घात होतो का? म्हणजेच 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6, 6 6 36, 36 सकम 6 6 36 3 37 18 3 21 गुणिले 6 म्हणजे 6 6 36 3 6 1 6 आणि 3 किती 9 साइन 2 किती 12. म्हणजेच एक गोष्ट जर आपल्या ध्यानात आली असती बघितल्या बरोबर, जसे मी तुम्हाला एक तर समजून सांगितली की 6चा चौथा घात होऊ शकतो का?
100% सर. हा 6चा वर्ग होतो तर हा 6चा चौथा घात होतो. मग आपल्याला इक्वली प्लॅटफॉर्मवर कोणते आणलं आपण? 6च्या प्लॅटफॉर्मवर आणलं. म्हणजेच हा झाला 6चा चौथा घात. 6चा चौथा घात. नंतर हे मल्टिपल बाय 0.75 हा नंतरचा प्रश्न आहे. गुणिले हा 6चा वर्ग आहे. वर्ग गुणिले हा वजा 1 आपण घेतला. मग त्याच्यानंतर व्हॉट? आता झालं ना रे, झालं आन्सर, आलं आन्सर त्याचं. 0.75 मल्टिपल बाय 4 म्हणजे काय होतं? 0.75 मल्टिपल बाय 4 म्हणजेच आय थिंक 3 होते. हां, 3च होते याच्यावाले. कारण की 4 पंचे 20, ह्याच्या 2, 7 28 ने 2 30. मागून 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे 6च्या डोक्यावर काय आले? 3 आले. मल्टिपल बाय इथे काय येतं? 6च्या डोक्यावर -2 येते. व्हॉट? मग तुम्हाला काय सांगितलं? खूप इची क्वेश्चन आहे. हे जर सारखे सारखे असेल तर याची बेरीज होते. बेरीज जर केली तर प्लस मायनस मायनस होते. म्हणून शेवटी जर बघितलं, हा भाग जर इकडे घेतला तर 3 - 2 येते म्हणजे 1 येते. एकच येते. परंतु 6च्या डोक्यावर 1 येणार ना रे, म्हणजे 6च्या डोक्यावर 1 म्हणजे 6 आन्सर येते. म्हणजेच डी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके ओके. या ठिकाणी आपल्याला बघितल्याबरोबर आपले पाठ असलेले घातांक धावून आले पाहिजे, जेणेकरून 6चा घातांक 4 गुणिले 0.75 म्हणजेच इथं 6च्या डोक्यावर 3 तयार झाले तयार. मल्टिपल बाय या ठिकाणी 6चा वर्ग गुणिले -1 म्हणजे -2 झाला. हे सारखे झाले म्हणजे 6 लिहिले. या दोनची बेरीज केली तर कुठे 1 आला. 1 आला म्हणून 6च्या डोक्यावर 1 म्हणजे 6 आन्सर आलं. डी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघितल्याबरोबर तुम्हाला आलं पाहिजे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. लगेच आन्सर द्यायचा आहे. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. काय करायचं आपण? काय करायचं? बेसिकली आपण काय करायचं तर 2च्या घातांकामध्ये हा येऊ शकतो. 2चा घातांक 4 गुणिले 1/4. 2चा घातांक हा 6 येतो. 2चा घातांक 6 मल्टिपल बाय 1/4. आता मला सांगा मित्रांनो, इथे हा 4 कॅन्सल होतो. म्हणजेच 2च्या डोक्यावर 1च उरला रे. मात्र इथं कॅन्सल होत नाही. तर इथं 2 दुनी 4, 2 त्रिक 6 म्हणजे 3/2 होते. काय होते? 3/2 होते. सो 2च्या डोक्यावर काय येतं? 3/2 येते मित्र. परंतु इथे जर बघितलं तर हा 2 सारखा आहे म्हणून यासाठी मोठा 2 एक लिहायचा. इथे गुणाकार आहे तर इथे बेरीज होते. बेरीज जर म्हटली तर हा 1 अधिक 3/2 होते. बरोबर काय? तर 2च्या डोक्यावर 1 अधिक 3/2 म्हणजे 2 1 2, 2 1 2 1 2, 2 आणि 3 5, 5/2 होते. हे 5/2. 5/2 आन्सर आहे का रे कुठे? एक मिनिट. महत्वाचा क्वेश्चन आहे रे भाऊ. एकदमच महत्वाचा क्वेश्चन आहे. आता हे थोडंसं मला काय कोणत्या तरी गोष्टी निग्लेक्ट हे करावं लागेल. 2 मध्ये कन्वर्ट केला आपण. 2 मध्ये कन्वर्ट केल्यानंतर 2चा 6वा घात घेतला गुणिले 1/4 घेतला, 3/2 घेतले. यस. त्याच्यानंतर हा फक्त 1 घेतला. 1 घेतल्यानंतर बेरीज घेतली. बेरीज घेतल्यानंतर 5/2 घेतली. 5/2 2च्या डोक्यावर 5/2 म्हणजेच इथं हा आन्सर तरी नाही काय चला. येस, सो सॉरी. सुरुवातच चुकली त्याचीवाली. कारण सुरुवात का चुकली ते सांगतोय की इथे जो आहे मायनस मला दिसला नाही. इथे मायनस आहे. आता करतो बरोबर. ठीक आहे, आता करतोय. तुम्हाला पद्धतशीरपणे सोडवून देतो. इथे मायनस आहे, निग्लेक्ट झालेला होता. सो सॉरी. या ठिकाणी 2चा घातांक 6 येतो. बरोबर. मल्टिपल बाय 1/4 येते. राईट. येस सर. परंतु हा इथे मायनस आहे. ओके. मल्टिपल बाय हा सुद्धा 2चा घातांक 4 येतो. मल्टिपल बाय 1/4 येते. 4 कॅन्सल होते. इथे 1 राहतो. 2च्या डोक्यावर 1. मात्र इथं तसं होत नाही.
इथं काय होतं, बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6, याचा जर गुणाकार केला तर वर येतं -3 आणि खाली येतं 2, म्हणजे ह्या 2च्या डोक्यावर -3 आणि 2 येते. याचं बेस आपण शिकलेलो आहोत टाईप नंबर 5-6 मध्ये असेल तर त्याचा बेस ऋणच आहे. म्हणजे काय की याचा जर बेरीज करायची असेल म्हणजेच -3.3/2ला जर मायनसचं चिन्ह घालवायचं असेल तर याला उलटं करावं लागते. उलटं म्हणजेच काय रे, तर हा जो 2 आहे तर त्याला 1/2 करावं लागेल. तेव्हा कुठे हा 3/2 असं लिहू शकतो आपण, अदरवाईज लिहू शकत नाही. प्लस हा काय तर 2च्या डोक्यावर प्लस नाही, हा गुणाकार 2च्या डोक्यावर 1. लक्षात आलं. मग आता या ठिकाणी जर बघितलं तर 3/2 आणि हा या ठिकाणी दोन 2चा 6 का, बे दोन्ही 4 बे त्रिक 6 -3/2. येस, -3/2 इथं 2च्या डोक्यावर 1. सो हा जर आपण बेरीज केली तर सुद्धा नाही येणार, बेरीज होणारच नाही, होईल सुद्धा. येस, -3.2 + 1 किंवा मग आपण 1 + -3/2 बे 1 बे म्हणजे 2 अधिक -3/2 म्हणजेच इथं -1/2. येस, आला. येस, सो सॉरी, कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे परंतु त्याला मला कन्वर्ट करता येईना. ठीक आहे, आता सापडलं त्याचं उत्तर. 2⁻⁴ 6 × -1/4 मल्टिपल बाय 2⁻⁴ मल्टिपल बाय 1/4. हे कॅन्सल झालं. इथे बे दोन्ही 4 बे त्रिक 6 म्हणजे 2⁻³ -3/2 आले इंटू 2⁻1 आहे. आता हा 2 जैसे ते आपण लिहून घेऊ. आता ॲक्च्युअली काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. 1 + -3/2 या ठिकाणी जर लक्ष घेतलं तर बे 1 एवढाच फक्त भाग तुम्हाला सॉल्व्ह करून देतो, एवढा आला. बे 1 बे म्हणजे 2 घेतले अधिक हे याच्यात टाकत असते -3 आणि हा 2 जैसे ते लिहायला लागत असते. मग फक्त एवढा भागच घेता, याच्या डोक्यावरचं समजून देतं. म्हणजेच 2 अधिक -3 म्हणजे 2 - 3 होते भागिले 2 होते. म्हणजेच काय, इथं 2तून 3 गेले तर -1/2 येते. म्हणजेच काय की 2च्या डोक्यावर -1/2 येते. म्हणजेच काय की 2च्या डोक्यावर -1/2 होते. म्हणजेच काय तर म्हणजेच काय, त्यावेळेस याच्यासाठी म्हणत आहोत की हा जो ऋण आहे याचवाला हा ऋण गायब झाला तर 1/2 येते. मात्र याला उलटं करावं लागते मित्रा. हा जर ऋण घालवायचं असेल तर याला 1/2 करावं लागते. आता मला सांगा, आता इथे आन्सर आला की हा 1/2 याच्या डोक्यावर जर टाकला तर 1 1/2 आणि 2 1/2 दोघांना वाटून दिला ना हा प्रत्येकाला. तर आता हे न लक्षात घेता, लक्षात न घेता इथे एक स्ट्रॅटेजी ठरते. ते म्हणजे कोणती, की सर हा जो 1/2 आहे 1/2चं व्हॅल्युएशन = अंडर रूट असते. म्हणजे हा आपण कट केला आणि वर्गमुळात 1
भागिले 2 घेतले. वर्गमुळात 1 जर बाहेर काढला याला तर वर्गमुळात 1 म्हणजे 1 आणि हा जाणार वर्गमुळात 2. सो सी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, सी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. खूप इझी आहे तसं, परंतु काय झालं की मायनस मार्किंग आपल्याला निग्लेक्ट होत गेलं म्हणून ते आन्सर भलतंच येत होतं. परंतु सी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कसं, पुन्हा एकदा सांगतो की 2चा घातांक 6 घेतला आपण तेव्हा 64 घेतले, मल्टिपल बाय -1/4 घेतला. -1/4 केल्यानंतर या घातांकाच्या ठिकाणी -3/2 आले. सेम टू सेम हा 2चा घातांक 4 घेतला, मल्टिपल बाय 1/4 घेतले, 4 कटले ते 2च्या डोक्यावर 1 आला. आता हे दोन्ही सारखे आहे म्हणून गुणाकाराची बेरीज केली. बेरीज केल्यानंतर हा जो सेम टू सेम आहे 1 पुढे आणला बेरजेसाठी फक्त, बाकी काही नाही. 1 अधिक -3/2, हा जो -3/2 इथे टाकला, बेरजेचं चिन्ह घेतलं 1 टाकला. एवढंच फक्त आपण सॉल्व करत गेलो तर सॉल्व करत जात असताना असा गुणाकार करावा लागत असते आणि इकडे मग जे असलं ते बेरीज करावं लागत असते. बे 1 बे 2 लिहिले, अधिक आहे तर अधिक लिहिला, -3 आहे तर कंसात -3 लिहिला कारण चिन्ह बदल होत असते. भागिले 2 जैसे ते लिहिले. 2 अधिक -3 अधिक वजा म्हणजे वजा होते, 2 वजा 3 म्हणजे लहान्या संख्येतून मोठ्या संख्या जाते म्हणून 3तून 2 काढले तर 1 टाकला म्हणून -1 टाकला. हा 2 जैसे ते घेतला. ओके, म्हणजे शेवटी आपण ह्या 2च्या डोक्यावर -1/2 आलं, या 2च्या डोक्यावर -1/2 आलं. मग आपला इथं बेस ठरला. बेसिकली नॉलेज असं सांगितलं जातं की हा निगेटिव्हचं चिन्ह जर गायब करायचं असेल तर याला उलटं करावं लागते, म्हणजे 1/2 करावं लागते. 1/2 म्हणजे त्याच्या डोक्यावर आता निगेटिव्हचं चिन्ह झालं म्हणजे हाफ म्हणजेच अंडररूट होते म्हणून याला अंडररूटमध्ये टाकलं. अंडररूटमध्ये टाकलं तर 1चं अंडररूट 1च येते, वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2 झाले. सो राईट आन्सर आला सी. इट्स व्हेरी युनिक क्वेश्चन. पुन्हा करत चला. ठीक आहे, ओके सर. येस, थर्ड क्वेश्चन बघा, 1 डिवायडेड बाय √2. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. येस, फटाफट घ्या. जेवढे क्वेश्चन झाले आपण तेवढे क्वेश्चन घेणार, बाकीचं मग आपल्याला ॲप्समध्ये घेणार. आजचा रविवार दिवस आहे, रविवार दिवस ॲप्समध्ये क्लास नसतो म्हणून मी इकडे घेतलेला आहे. असं समजून चाला की रविवार दिवशी 101% यूट्यूबवर मी काहीतरी घेणार, तेव्हापर्यंत मी मात्र ॲप्समध्ये शिकवत असतो. ठीक आहे. येस सर. ओके, आता तुम्ही याचा आन्सर, आता याला बेसिकली कशामध्ये कन्वर्ट करायचं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बेसिकली कन्वर्ट करायचं आपल्याला ह्या 125 म्हणजे 5चा घातांक 3, 5⁻⁴ 1/4 मल्टिपल बाय 5⁻³ इंटू 0.25, कारण की 5चा घातांक 3 म्हणजे 125, याला हे केलं आपण. ठीक आहे सर. आता 25 किती होते, 75 होते म्हणजे 0.75 आपण घेतले. ओके सर, इट्स व्हेरी इझी. आता 75 म्हणजे यालाही कन्वर्ट केलं. 75 म्हणजे 0.75 म्हणजे 75 भागिले 100 केले, 25 75 केले, 25 100 केले. बघा काय स्टेप बाय स्टेप कसं गेलो आपण. 5चा घातांक 3 म्हणजे 0.75 झाले, 0.75 म्हणजे 3/4 झाले. आपल्या डोळ्यासमोर काय आता 5⁻⁴ 1/4 इंटू 5⁻³ आता हा 5 कॅन्सल, म्हणजेच इक्वली सारखा आहे म्हणून 5 घेतला आणि या दोनची केली बेरीज, 1/4 प्लस 3/4. खूप इझी आहे. बेस जर सारखा असला तर तिथेच 4 सारखे घ्यायला लागते आणि 3 ने किती 4 घ्यायला लागते. सो 4 म्हणजे 1 येतं, 5च्या डोक्यावर 1 म्हणजे आन्सर 5. 5 इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. लगेच तर तुम्ही आन्सर देऊ शकता. इट इज व्हेरी इझी. तुम्ही इथं जरी कन्वर्ट केलं असतं, याला जरी केलं असतं 1/4 तरी सुद्धा 5चा घातांक ओके इथं 3/4 आले असते आणि 3/4 म्हटलं की 1/5 प्लस 3/4 जर म्हटलं तर 4 साठी 4 आणि हे 3 आणि 1 4 म्हणजे इथं 1 आला असता, म्हणजे 5च्या डोक्यावर 1 आला म्हणजे 5 आला असता. सो सी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 5. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन लगेच आन्सर द्यायचा आहे. इट्स व्हेरी इझी क्वेश्चन फॉर ऑल ऑफ यू. लगेच आन्सर द्यायचा आहे. ओके, घातांकाचं चॅप्टर जर तुम्ही केलं नाही तर समजून चालायचं की काही खरं नाही. आपण स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहोत. जर पास व्हायचं असेल तर मॅथ्स आणि रिझनिंग परिपूर्णच करावं लागेल. अर्ध अधुरं चॅप्टर करून काही फायदा नाही, त्याच्यापेक्षा परीक्षा नाही दिलेली बरी. कारण की ग्रीन सिग्नल, येलो सिग्नल आणि रेड सिग्नलचे क्वेश्चन विचारले जातात.
ॲव्हरेज क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता फक्त 30% असते. हार्ड क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त असते. हार्डेस्ट क्वेश्चन विचारण्याची शक्यता अल्पशी असते, एकदम हार्डेस्ट. म्हणून जे मध्यंतरीचे क्वेश्चन्स आहे ॲव्हरेजपेक्षा थोडेसे टफचे, ते क्वेश्चन करण्यासाठी आपल्याला चॅप्टर हे अर्ध्यापेक्षा पुढे न्यावं लागतं. अर्ध चॅप्टर बेस म्हणून लक्षात घ्यावं लागते आणि समोरच्या याच्यावरचे क्वेश्चन विचारले जातात. बघा, यस, खूप इझी आहे सर क्वेश्चन. काय काय आहे याच्यामध्ये? सो याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या 2च्या डोक्यावर बेसमध्ये जर आणतो म्हटलं तर हा 2चा कितवा घातांक रे? 7वा, 8वा, 9वा की 10वा? हा कितवा येणार आहे? तर हा 8वा येणार आहे. 2चा घातांक 8वा गुणिले 0.16 मल्टिपल बाय 2चा घातांक हा 4था गुणिले 0.18. 2चा घातांक 8वा म्हणजे 256 येणार. कारण की 2चा 9वा घातांक म्हणजे 512 येतं. 2चा 10वा घातांक म्हणजेच 1024 येते, म्हणजे हे बरोबर आहे. आता इथेच जर कन्वर्ट करतो म्हटलं तर कन्वर्टही आपल्याला करता येतं. ओके, इथे आपण कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. आता इथे गुणाकार करून टाकू. 8 सकम 48, 4 8 आणि 4 12. ओके, 12.8 आले. ओके, 8 सकम 48, 4 8 8 आणि 4 12. आता 18/72 होते, म्हणजे 0.72 झाले. आता 2च्या डोक्यावर जर लक्ष घेतलं या ठिकाणी तर 2च्या डोक्यावर 12.8 आहे, मल्टिपल बाय 2च्या डोक्यावर 0.72 आहे. हा 2साठी 2 आपण सारखा घेतला, याची आपण केली बेरीज, म्हणजे 12.8 प्लस 0.72. बेरीज ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस बेरीज सुद्धा येते किंवा याचवाला मल्टिप्लिकेशन करून ते बरेचसे आन्सर येत असतात. सो 12.8 आणि 0.72 इथं जर बेरीज केली तर इथं 2 येते, 8 7 15 येते, हातवाला 1 येते, म्हणजे 13.52 येतात. चुकत गेलं कुठेतरी. तुमचे आन्सर काय आलं रे? 4 4 4 4 4. दोनचा घातांक 8वाच आहे ना? 8च आहे ना? हो, 2चा घातांक 8वा जर घेतला, पुन्हा करावं लागते का माहीत, नौबत. 2चा घातांक 8 म्हणजेच 2चा घातांक 9 512, 2चा घातांक 56 512. 2चा घातांक 8 गुणिले 0.16 ला कन्वर्ट करू का? 16 मल्टिपल बाय 100 असं कन्वर्ट करूया. 4 चूक 16 आणि 4 25, 4 बाय 25. ओके, असं कन्वर्ट होईल. 4 चूक 16, 4 2 8, 4 25 हे कन्वर्ट करून बघू. गुणिले 2च्या डोक्यावर हा 4 16 गुणिले 18 भागिले त्याचा 100 करू. बघूया काय आहे ते. तर 2 9 18 आणि इथं 50 येणार. बघूया काय आहे ते. तर शेवटी आपण करूयाच काहीतरी घोड. या ठिकाणी 2च्या डोक्यावर 8 चूक 32 भागिले 25 आले, मल्टिपल बाय 2च्या डोक्यावर 9 चूक 36 भागिले 50 आले. ओके सर, बरोबर आहे. आता हा 2 2 सारखा आहे म्हणून 2 घेतले, याच्यावाली केली आपण बेरीज. 32 25 प्लस 36 50. अरे यार, डेंजर आहे. दोषीचे पण रॉंग येतो. एक पण 28 पाहिजे असं काहीतरी आहे का? काय मला काही कळून नाही राहिलं कुठं काय चुकलेलं आहे. 4चा 4था घात बरोबरच आहे. अच्छा, येस, 2च्या घातांकामध्ये हा थोडासा जास्त जातो. इथं करून तर बघू आपण काय आहे नेमकं. तर एवढ्या दूर आलोच तर आता इथं जर 50 घेतले आणि 2 घेतले तर इथं 64 होतात, प्लस इथं 36 होतात. येस,
म्हणजे या ठिकाणी 100 होतात, 100 भागिले 50 होतात, 50 50 50 2 100, 4 आन्सर येते रे. 2च्या डोक्यावर 2 म्हणजे 4, 4 आन्सर येते का बघा. इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हो चालेल चालेल, 4 आन्सर येते. जरी 2ही घेतला ना, जरी 2 जरी घेतला असेल मी, मिस्टेक झाली असेल माझ्याकडून, तरी सुद्धा मी मिस्टेक सुधारत इथपर्यंत आलो, तरी सुद्धा 4 आन्सर आलं. कसं बघा की याला 2 मध्ये कन्वर्ट करता येते, 4 मध्ये कन्वर्ट करता येते, 4 मध्ये कन्वर्ट केलेलं सुलभ जाते, असं हे क्वेश्चन सांगतो आपल्याला. म्हणून कोणती स्टेप केव्हा घ्यायची हे सुद्धा आपल्या माइंडला कळलं पाहिजे. मी त्याच्यात चुकलो, कारण मी 2 पासून सुरुवात केली, तिथं स्पष्टता 4 जवळ वाटते. ठीक आहे, होऊ द्या. आता हा 8, हा 16 म्हणजे 16 भागिले 100 घेतले आपण. इथे भाग दिला आपण तर 4 भागिले 25 घेतले. 8 32 भागिले 25 आले, 32 भागिले 25 घेतले. त्याच्यानंतर 18 भागिले 100 घेतले, तर याचे निम्मे केले तर 9 भागिले 50 झाले, 9 36 भागिले 50 झाले. या दोनची ज्यावेळेस बेरीज केली, 32/25 प्लस 36/50 जर बेरीज केली, तर शेवटी फक्त याच्यावाले 2 उरतात. कारण काही पण करा, मी जे काही केलं असेल ते केलं, कारण या 2ची लसावी काढली मी 50, 25 दोन्ही 50 आणि याचे 32चे 64 घेतले, 50 एके 50 आणि 36 एके 36 घेतले, 64 अधिक 36 म्हणजे 100 घेतले, आणि खाली बेस 50 होता, 50 एके 50 50 दोन्ही 100, म्हणजे याची बेरीज म्हणजे 2 आली. म्हणून 2च्या डोक्यावर 2 म्हणजे 4 असं आन्सर आणलं. परंतु जर मी असं केलं असतं तर लवकर झालं असतं ते, कारण की 4चा चौथा घात येतो मित्रा, गुणिले सरळ 16 भागिले किंवा मग 0.6 म्हटलं तर 16/64 येते, म्हणून इथं 0.64 आले. मल्टिपल बाय 4चा स्क्वेअर येतो, स्क्वेअर गुणिले 0.18 म्हणजे 18 दोन्ही 36 आले. इथं लगेच आन्सर आलेलं असतं, एकदमच इझी आन्सर होतं ते. आता हे जर 4 घेतले तर याची बेरीज जर म्हटली तर 1 येते. याची बेरीज काय येते? 1, म्हणजे 4 आन्सर येते. बघा किती डिफरन्स झाला. मी 2 पासून गेलो तर मला भरपूर वेळ लागला, परंतु ज्याचे हे लक्षात आलं, म्हणून काल कोणीतरी मला कमेंट्स केलेली होती की सर 4ची पण रेंज शिकवा. 4ची रेंज आपण घेतली नाही म्हणून ते निग्लेक्ट झाल्यासारखं झालं. 2चा 8वा घात म्हणजे 4चा चौथा घात असं आपण शिकलो होतो याच्या आधी. म्हणजे 2ची दुप्पट करायची, याच्या निम्मे करायची. हेच ते इथं कामी पडलं, हेच इथं कामी पडलं. आणि कामी पडल्यानंतर याचा गुणाकार केला तर 0.64 केला, याचा गुणाकार केला तर 0.36 केला, म्हणजे याची बेरीज केली तर 1 आला, म्हणजे एकदमच पहिल्या स्टेपमध्येच आन्सर आला. येस. 5वा क्वेश्चन. 5वा क्वेश्चन आहे डायरेक्टली टाईप 14वा आहे. 14 टाईप्समध्ये बघा. हां, खूप इझी क्वेश्चन आहे, इट्स व्हेरी इझी क्वेश्चन. आता जर 125 रेस्ट टू दी पॉवर एक्स काय असते या गणितामध्ये, इझिली क्वेश्चन येतात. 125x इज इक्वल टू 3125. मला असं म्हणायचं आहे की इनर अँड आउटर पार्ट हा कुठेतरी बेसिकली सारखा आणायचा आहे आपल्याला. तर बेसिकली सारखा कसा काय येतो, तर निश्चितपणे येतो तो की हा 5चा घन आहे, 5चा घन आहे, त्याच्यानंतर हा x आहे. मग हा 5चा घन आहे का 125, तर हा 31 25 5चा 5वा घात आहे. ओके, लक्षात आलं. म्हणजेच काय की इकडे 5 आहे, इकडे 5 आहे, याच्या डोक्यावर 3x आहे, याच्या डोक्यावर 1 आहे. खूप इझी आहे. हां, नाही 1 नाही, याच्या डोक्यावर 5 आहे, 5 आहे. हा 5 5 सारखा आहे म्हणून सारखा कट झाला. वरचा फक्त बेस आपण लक्ष घेतला तर 3x इज इक्वल टू 5. देअरफॉर x इज इक्वल टू हा जो याच्यामध्ये पॉईंट म्हणजे 3x म्हणजे इथं गुणाकार चिन्ह असते, म्हणून हा 3 कॅन्सल झाला. इकडे गेला तर तो गुणाकाराचा भागाकार होतो, म्हणजे आन्सर येतं x बरोबर 5/3. बी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हो चालेल. हा बघा ना क्वेश्चन, या क्वेश्चनवर कमेंट करा. आता बघा, हा क्वेश्चन तुम्ही समजून घेतलाय. या क्वेश्चनमध्ये काय आहे महत्त्वाचं तेही तुम्हाला सांगतो. हा जो आहे 5चा घातांक 3 म्हणजे 3x झाला, बरोबर. हा 5चा घातांक आहे 5. हे सारखे कॅन्सल करू, फक्त याचीवाली आपण काय करू की घातांकाचा 3x बरोबर 5 आहे, म्हणून x बरोबर 5/3. हा जो 3 आहे इकडे भागाकार होते. झालं नाही आन्सर. ओके, 5/3. बी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस सर. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, 5/3. सेकंड क्वेश्चन घ्या. 4 रेस्ट टू दी पॉवर टॉईस x इज इक्वल टू 256. तर x चे मूल्य किती? दोन्ही
कशामध्ये कन्वर्ट करा तुम्ही, सारखे करा, 4 4 मध्ये कन्वर्ट करू शकता, 2 2 मध्ये कन्वर्ट करू शकता. आता 256 आलेला आहे, तर 4⁻²x इज इक्वल टू 256 जर असं आलं तर हा जैसे ते ठेवा, याला 4 मध्ये कन्वर्ट करा. याला 4 मध्ये कन्वर्ट झालं तर 4 2 x हा जैसे ते ठेवला 4चा चौथा घात असं येतं. हे 4 4 सारखे म्हणून कट झाले. आपल्या पुढे फक्त 2 x बरोबर 4 आहे. x बरोबर 4 हा कट झाला तरी इथे भागेला जातो. बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे x बरोबर 2 येते फक्त. म्हणून ए इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, x बरोबर 2 तुम्ही राईट अँड ब्राईट आन्सर दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 महत्त्वाचा क्वेश्चन आहे. इट्स व्हेरी इझी क्वेश्चन. तुम्हाला हा पद्धतशीरपणे सॉल्व करावा लागेल. तुम्ही करून तर बघा, येणार त्याचा आन्सर. मी तुम्हाला सपोर्ट करतो बघा. 5 आहे 5⁻⁻x+3 याला कंसामध्ये आहे बरोबर. हा डायरेक्टली आपण 5चा घनच घेऊ. 5चा वर्ग. आता 5चा वर्ग ना हा 3x-4. आता दोन्ही सारखे आहे ना, तर याचं मॅट्रिक्स क्लोज करून टाकू. फक्त इथचं बरोबरचं चिन्ह इथे टाकू आणि हे एवढं फक्त सॉल्व करू म्हणजे एक्सची व्हॅल्यू निघते का ते बघू. आता x+3 म्हणजे x+3ची इकडचा घेऊ बरोबर. याला मात्र हा जो 5चा वर्ग झाला याला आपल्याला गुणाकार करावा लागतं. हा बेत्रिस 6 म्हणजे 6x होते वजा आणि बेचूक किती 8 होते म्हणजे हे संपलं मॅटर. मग आता x+3 आहे आणि देअरफोर x+3 बरोबर 6x-8. आता x एका इकडे न्या आणि बाकीचे चिन्ह एका इकडे न्या. काही पण केलं तरी चालतं, इझिलीच आन्सर येते. आता हा जो x आहे हा इकडचा उचलून इकडे टाकायचा तर -6x होते आणि हा जो प्लस आहे +3 इकडचा उचलून इकडे टाकायचा, परंतु हा -8 ऑलरेडी आहे. हा +3 म्हणजे -3 होते. ओके बघा, हा 6x इकडे टाकला तर -6x झाला. हा +3 इकडे टाकला तर -3 झाला. आता काही का असू द्या ना. आता x वजा 6x म्हणजे हा काय येतं -5x येते. -5x नंतर मायनसचं चिन्ह कॅन्सल होईल. नंतर मायनस काय होते मित्रा, प्लस होते. प्लस 8 आणि 3 किती होते तर 11 होते सर, परंतु -11 होते. सो देअरफोर मायनस कॅन्सल झाला म्हणून 5x बरोबर 11, x बरोबर 11 भागिले काय ते 5 येते. म्हणून 11/5 आन्सर यायला पाहिजे. बी इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस बघा 11/5 11/5. बी केअरफुल राहा. कुणीकडून काही केलं तरी चालते. काही मित्र काय करणार माझेवाले की x+3 = 6x-8 आहे. त्याला असं वाटेल की हा x इकडे जाऊ दे, तो 6x वजा x करणार. असं करून इथं 5x आणणार. ओके, नंतर इकडचा जो 3 आहे 3 हा अधिक वजा 8चा तो अधिक इकडे करणार 8 झालं ना. 11 आले म्हणजे 11 वजा 5x. तो उलट असं लक्षात घेईन 5x बरोबर 11. सो x बरोबर 11/5 असंही तो आन्सर आणेल. हे याच्यापेक्षा हे सोपं आहे. उलट जरी असलं तर शेवटच्या स्टेपला सरळ करायचं. इथपर्यंत उलट आलं, इकडे सरळ केलं 5x = हे, तर लगेच आन्सर आलेला आहे 11/5. बी इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, चौथा क्वेश्चन लगेच सेम टू सेम आहे. आता इथे चुकण्याची दाट शक्यता असते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्या संख्येचा घातांक काय आहे. ज्या संख्येच्या डोक्यावर काहीच नाही त्या संख्येच्या डोक्यावर एक लपलेला असतो, बसलेला असतो. म्हणून हे गोष्ट लक्षात घेऊन हे क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. महत्त्वाचे क्वेश्चन आहे. इट्स व्हेरी इझी क्वेश्चन. येस सर. येस, नेक्स्ट क्वेश्चन. आता या ठिकाणी सर बघितलं तर काही मुलं 8/32 करण्याची शाश्वती आहे, म्हणजे ते करू शकतात. परंतु तसं करू नका मित्रांनो. ते जर करत गेले तर ते चुकणार. याच्या डोक्यावर 1 आहे आणि याच्या डोक्यावर x-4 आहे. म्हणजेच आपल्याला बाहेरचा पार्टच ऑलरेडी आधी सगळे सारखे करून जर घ्यायचे असेल तर काय करणार, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता सगळे आपण कन्वर्ट कशात करूया ही गोष्ट लक्षात घ्या. हे 64 आहे आणि हे 8/32 आपल्याला करता येणार नाही. 8/32 आपल्याला करता येणार नाही कारण याचा घातांक सारखा पाहिजे तेव्हाच गुणाकार होत असतो. तसं इथं नाही. याचा घातांक 1 आणि याचा घातांक x-4 आहे. म्हणून सेपरेटली आपण काढू. सेपरेटली काढत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की याला जो आहे याला 2चा वर्ग म्हणू, गुणिले याला 2चा घातांक म्हणू,
आणि इथे x मायनस 4 आहे मित्रा. आता मला सांगा की या ठिकाणी 2 2 आहे म्हणजे 2 मोठा लिहून टाकला. याची बेरीज करायला लागेल ना रे, याची बेरीज करायला लागेल म्हणजे 2 अधिक 3x मायनस 4 असं आहे. तर हे आधी कन्वर्ट करायला लागेल ना. 2 अधिक हा झाला 3x लिहून घेतला. नंतर मग हा 3 चूक 12 म्हणजे वजा 12 लिहिले. ओके, म्हणजे हे वरचं फक्त आपण हे करत आलं. सो या ठिकाणी जर बघितलं तर हा जो 3x आहे हा पुढे आणला वजा 12 आणि हा इकडचा +2 घेतला. सो 3x हा -12 अधिक 2 म्हणजेच मायनस प्लस मायनस म्हणजेच इथं येतं -10 आला. 3x -10 हा 3x -10 म्हणजे एवढं मोठं जे आहे तर 2च्या डोक्यावर 3x -10 पर्यंत आपण आलो. 2च्या डोक्यावर 3x -10 पर्यंत आपण आलो. देन आता जसं 64 ट्वाइस x -5 आहे इज इक्वल टू 2 3x -10. आता तुम्हाला याला कन्वर्ट करता येतं. याला कन्वर्ट जर केलं तर 2च्या डोक्यावर 6 येते. तर याला सुद्धा आपल्याला सरळ करता येते. 2च्या डोक्यावर sin 2 12x -6 पंचे 30 बरोबर आलं. बरोबर 2च्या डोक्यावर 3x -10 हा 2 2 कॅन्सल झाला. फक्त एवढी गोष्ट तुम्हाला सांभाळायला लागेल 12x -30 इज इक्वल टू 3x -10. इथं लिहून घेतो 12x डायरेक्ट घातांकाचाच विचार करायचा कारण 2 2 कॅन्सल झाले. 12x -30 इकडे आहे आणि इज इक्वल टू इकडे काय आहे 3x -10 आहे. ठीक आहे ना सर. आता हा जो आहे 12x हा वजा करून -3x इज इक्वल टू हा जो -10 आहे हा काय होणार आहे इकडे जाताना प्लस होणार आहे. म्हणजे इथं आला +30. देअरफॉर आता इथे जर बघितलं तर 12x वजा 3x म्हणजेच 9x येते. 9x बरोबर. आता हा काय येते रे मित्र, हा काय येतं वजा 10 अधिक 30 म्हणजे 30 मधून 10 गेले 20 आले. 20 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून इथे 20च देऊ. x बरोबर हा 20 आणि हा कट झाला तर भागिले 9. 20 भागिले 9 राईट अँड ब्राईटच आन्सर येते. सो डी इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काही मोठं गणित नाही आहे, छोटंसंच गणित आहे. फक्त या ठिकाणी तुमची कसोटी कुठं लागतं ती कसोटी आहे हा गुणाकार करण्यात 3x वजा 12 बेरीज वजा बाकी अशा तशा गोष्टी लक्षात घेण्यात. म्हणजे इथं जे आपण इथंच आपण पहिले सॉल्व केलं 2 2 सारखे केले याची बेरीज केली. बेरीज करत असताना ट्वाइस x + 3x -12 घेतले. मग इथं काय केलं 3x जैसे ते घेतला -12 इकडचं उचलून इकडे नेला काहीच नाही केलं म्हणजे फक्त उचलून इकडे टाकला प्लसचा म्हणजे ते सुलभ जात होतं म्हणून 3x आता मायनस प्लस मायनस होते तर इथं 12तून 2 गेले 10 राहिले मोठ्या संख्येत चिन्ह दिलं म्हणून 3x -10 झाले. म्हणजे हा जो भाग आहे हा 2⁻³ 3x -10 वर गेला. मग हा जो पार्ट आहे 2च्या डोक्यावर 8 सॉरी इथे जो 64 होता तर 2च्या डोक्यावर 6 आणि नंतर हा ट्वाइस x -5 याला सुद्धा 12x केलं sin 2 12x -12 पंचे सॉरी काय घेतलेलं होतं आपण 12x आणि 6 पंचे 30. ओके म्हणजे इकडे 12x -30 होते आणि इकडे 3x -10 होते आणि याला उलट सुलट केलं तर आपण इथपर्यंत पोहोचलो. काय इजीच तर आहे सगळं. ओके डी इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे का बघूया. यस आहे. लगेच आन्सर द्या. हा तर सोपाच क्वेश्चन आहे. इट्स व्हेरी इजी क्वेश्चन. तुम्हाला माहीत असेल की एकदमाने मी तुम्हाला टेस्ट देणार आहोत. टेस्ट ज्यावेळेस सॉल्व करणार ना यावेळेस घातांकामध्ये तर घातांकाचा अभ्यास तुम्ही जास्त करा. जरी बेसिकली क्वेश्चन विचारलेलं असेल तरीसुद्धा आपल्याला येणारी कोणतीही परीक्षा जरी असेल तरी द्यायची. टेट असो टेटच्या सारखी दुसरी तलाठी असो काही का असो माझाच क्लास तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. ओके निश्चितच आहे ते 100%. तुम्हाला काही कोणाला विचारण्याची गरजही नाही. आता मी त्याच्यावर प्रूफ देतो हर वेळेस की नेमकं तुम्हाला काय करायला पाहिजे. तर प्रत्येक चॅप्टर परिपूर्ण करायला पाहिजे. प्रत्येक चॅप्टर मग तो विषय कोणता आहे असो. ठीक आहे. इज व्हेरी इजी. लगेच आन्सर द्यायचं मला काय करायचं तर. ओके आणि जे धरसोड करतात जे क्लासला धरसोड करतात आता मला काही तेवढं हे नाही की बाबा तुम्ही लाईव्हच राहिले पाहिजे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही लाईव्ह राहू शकता. मला थोडी का पास व्हायचं. मी पास होऊन ड्युटीवर पण लागलेलो.
तुम्हाला पास व्हायचं आहे, सो तुम्ही डिसाईड करा. मी काय आता हा प्रायव्हेट पण करू शकतो क्लास. ओके, यामध्ये हर एक क्वेश्चन मी समजून सांगितलेला आहे. बुक्स तुम्हाला हर एक क्वेश्चन समजून सांगते, परंतु ते तेवढं लक्षात येत नाही. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतोय इथं असं असं आहे. जरी काठिण्य पातळी, मी स्वतः काठिण्य पातळीचे क्वेश्चन टाकले तर तुम्हाला समजून सांगण्यासाठी, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत क्लास करायला पाहिजे. ओके, येस. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर 243 आणि 27 कोणत्या क्रायटेरियात बसतो, तर 3च्या याच्या बसतो. 3 3 9 9 3 27 म्हणजे 3चा तिसरा घात आणि इथे टॉईस एक्स मायनस 1 झालं. याला क्लोजच करून टाकू आपण. इथे 3 2 6 6 एक्स मायनस 3 1 3 झालं. म्हणजे 3च्या डोक्यावर 6 एक्स मायनस 3 आहे रे मित्रा. 243 म्हणजे 3चा कितवा घात, कितवा, तर तो 5वा घात येतो. 3चा कितवा घात येतो, 5वा घात येतो. 3चा 5वा घात आणि हा 3 ऑलरेडी आहे, म्हणून इथे याचे काम तमाम करून टाकू. इथं 15 आले. 3 3 सारखा येणार आहे मित्र आता. सो देअरफॉर फक्त घातांकाचा विचार करता 6x मायनस 3 इज इक्वल टू 15 आले. किती इजी क्वेश्चन आहे. देअरफॉर हा जो प्लस आहे तो इकडे हा जो मायनस आहे तो इकडे प्लस होणार. म्हणजे 6x इज इक्वल टू 15 प्लस 3 मायनस 3चं प्लस 3 झालं. म्हणजे इथं काय झाले, 6x बरोबर 18 झाले. x बरोबर 18. हा जो 6x आहे 6 गुणाकारामध्ये आहे म्हणून इथं भागाकारामध्ये 6x हा साइन 3 18 म्हणजे x बरोबर 3 येते रे. x बरोबर 3 इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन, हे क्वेश्चन तुम्हाला काय येतात स्पीडी, कारण तुमचं पाठ पाहिजे. 2ची रेंज, 3ची रेंज, 4ची रेंज, 5ची रेंज, 6ची रेंज, 7ची रेंज अशी सलगपणे जर तोंडपाठ असेल तरच हा क्वेश्चन करू शकता. नाहीतर वेळेवर गुणाकार केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. मग असे क्वेश्चन जरी आपल्याला येत असेल तरी सुद्धा त्याला वेळ जास्त लागतो. म्हणून वेळेचा महत्त्व लक्षात घेता तुम्हाला पाठच करावं लागेल. इक्वली सारखं करावं लागेल 3 मध्ये. 3चा तिसरा घात, 3चा 5वा घात म्हणजे सरळ त्याचं आन्सर येतं. खूप इजी क्वेश्चन असतात. नेक्स्ट बघा 3 आन्सर आहे. नेक्स्ट टाईप, आता हा लास्टचा टाईप्स घेतो, याच्यापेक्षा जास्त टाईप्स घेत नाही. नंतर आपण उद्या आणखी ॲप्समधून क्लास घेऊया. एक दिवस आणखी जास्त लागेल आपल्याला याला, कारण की 4 लेक्चरमध्ये आपण घातांक शिकत आहोत. साहजिकच आहे घातांकासारखा चॅप्टर हा 4 लेक्चरमध्ये होत असतो. ठीक आहे. टाईप नंबर 15 अतिशय इजी क्वेश्चन आहे. जर अंडररूटमध्ये टॉईस रेस्ट टू दी पॉवर एन, अंडररूटमध्ये टॉईस रेस्ट टू दी पॉवर एन इज इक्वल टू 46, तर यांची मूल्य किती, अशा प्रकारचे भरपूर सारे क्वेश्चन विचारले जातात. सो हा क्वेश्चन लक्षात घ्या काय येणार आहे. या प्रकारचे 10 क्वेश्चन मी तुम्हाला देतो, त्याची टेस्ट घेतो, त्याचं व्हॅल्युएशन तुम्हाला आहे की नाही माहीत नाही, परंतु असू द्या. ठीक आहे सर. आता काय करायला पाहिजे याला आपल्याला, की हा √2 मध्ये एन आहे, आतमध्ये आहे तो. हां, हा थोडासा असा वाढवायचा आहे. बरोबर 64 आहे. आपल्याला काय करायला पाहिजे बरं, याला काय करायला पाहिजे, 2-3 पद्धतीने याचं आन्सर आणता येतं. ट्रिक्सने आणता येतं किंवा ट्रिक्सपेक्षा घातांकामध्ये ट्रिक्सपेक्षा व्हॅल्युएशन कॅल्क्युलेशनला जास्त महत्त्व आहे. ट्रिक्स म्हणजेच काय, ते पाठ करून घेणे सगळेच्या सगळे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायला पाहिजे याला, तुम्हाला माहीत आहे का रे, अंडररूट इज इक्वल टू हाफ होत असते. अंडररूट इज इक्वल टू काय होते, हाफ होते. सो जो हाफ आहे हा हाफ असा कट केला आणि याच्या डोक्यावर हाफ ठेवला तर होऊ शकतं काहीतरी, होऊ शकतं काहीतरी. देअरफॉर टॉईस एन इज इक्वल टू 64चा हाफ, 64चा हाफ. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं 64चा हाफ हा हाफ घेतला तर याला अंडररूटमध्ये टाकता येतो का, हो सर 8 टाकता येतं. 8 टाकल्यानंतर हा कितीचा होतो रे, तर 2चा तिसरा घात होते. एन इज इक्वल टू 3 येतं का, लक्षात घ्या. एन इज इक्वल टू 3 येतं का, नाही येत. कारण आपण उलट सुलट हे केलं. आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे होतं ते तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करता आणि मग काय होते ते चुकत जाते. काही जण हा अंडररूटचा हा अंडररूट काढतात, याला अंडररूट करतात, 8 घेतात आणि मग ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात. तसं करू नका. काय कसं घ्यायचं ते मी तुम्हाला आता सांगतोय. की हा जो अंडररूटमध्ये आहे तर टॉईस एन अंडररूट इज इक्वल टू 64, हा अंडररूट जो असेल तर याला करा स्क्वेअर म्हणजे हाफ. म्हणजे या ठिकाणी जर घेतलं तर याला मल्टिपल होणार असं. देअरफॉर 2
हा n जो आहे हा n/2 होणार, बरोबर 64 येतं. देअरफोर किंवा इथंच देअरफोर आपण घेऊ 2 n/2 जैसे ते येणार, बरोबर. हा 64 म्हणजेच काय की 2चा 6वा घात, 2चा 6वा घात. हे दोन सारखे सारखे n/2 = 6, n/2 = 6. देअरफोर n/2 म्हणजे 6 होय हा खऱ्या अर्थानं. n = 6 हा भागेलाचा काय होते रे मित्रा, तर गुणाकार होत असते, गुणिले 2 होते, म्हणून n बरोबर साइन 2 12 होते, 3 होत नाही, म्हणून आन्सर येतं डी. हा क्षणात सुद्धा तुम्हाला सॉल्व करता येते, कसा तेही सांगतो. इथे अंडररूट करा, याला n/2 करा, झालं. याला 2चा घातांक सरळ सरळ, याला काय करायचं 2चा घातांक 6 घ्यायचा, 6 n/2 आणि हा जो भागाकार आहे हा इकडे गुणाकार करायचा, म्हणजे n म्हणजे साइन 2 12 होते, 12. डी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बरेचसे मुलं 6 काढणार, कोणी 3 काढणार, कोणी हे, परंतु डी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. याच पद्धतीने फार एक क्वेश्चन करायचा. नेक्स्ट क्वेश्चन लगेच तुमच्यासाठी, लगेच 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 लगेच. ओके, खूप इझी क्वेश्चन आहे. हा जो आहे हाफ काढायचा, n/2 करायचा, बरोबर. हा जो 3 आहे, 3 3 9 9 3 27 27 3 81, म्हणजे 3चा 4था घात होय हा, म्हणून इथं 4 घेतले. देअरफोर हा जो भागेला आहे हा गुणिले केला, म्हणजे इथे येतं 8 आन्सर. सो सी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, तुमची कमेंट्स काय ते बघू दे. येस, बघा काय केलं आपण, √3n हा जो अंडररूट आहे तिकडे आपण तिथच्या तिथंच, इकडे त्याला काही इफेक्ट द्यायचा नाही, जिथचा इफेक्ट आहे तिथेच द्यायचा, म्हणजेच n/2 केला = 3च्या डोक्यावर 4, म्हणजेच n/2 = n/2 = 4 आला, n = 4 हा कट झाला, ते इकडे गुणिला झाला, म्हणजे 4 दुनी 8 आले. येस, 4 दुनी 8. ओके सर, 8 8 8 8 8 8 8 8 8 आन्सर येतं. काही जण 4. ह्या क्वेश्चनसाठी खूप बी केअरफुल राहा, कारण की हे क्वेश्चन दिसते तेवढे सोपे नाही आहे. त्याला आपल्याला ज्याचा इफेक्ट त्याच्यावरच लागेल ना रे, शेवटी कुठे तो बॉर्डर वजाची बॉर्डर ओलांडून इकडे जाईल, याचा इफेक्ट इथेच करा ना. अंडररूट म्हणजेच 1/2 होते. 1/2 जर म्हटलं तर n × 1/2, n जर घेतला आपण 3 घेतला, ओके, n × 1/2 असं होणार ते, म्हणजेच हा n × 1 म्हणजे n/2 होणार, बरोबर. हा 81 म्हणजेच काय ते 3च्या डोक्यावर 4, म्हणजे 3 3 सारखे आले, n/2 = 4 आला, हा /2 इकडे मल्टिपल बाय 2 येतं, हां. सो n = 8 येते. सी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन तुमच्यासाठी, लगेच आन्सर द्यायचा आहे, लगेच आन्सर द्यायचा आहे. ओके, शेवटला टाईप्स आहे आणि शेवटला क्वेश्चन आहे. इथं आपण थांबणार आहोत, कारण की 11 वाजलेले आहे आणि आपला क्लास हा 11 वाजेपर्यंत असतो. ठीक आहे, एवढे काय टाईप्स असे ना तरीसुद्धा आपल्याला 5 आणि 2 7 टाईप्स आज झाले, कारण की 15वा टाईप्स आपण पूर्ण केला, आणि म्हणजे 5 टाईप्स झाले आपल्याला, 7 टाईप झाले, कारण आपण 9 10 11 12 13 14 15 असे 7 टाईप आपण आज अभ्यासले ना. आपला प्रवास हा 35+ टाईप्सचा आहे आणि तो आपण ॲप्समध्ये पूर्ण करणार. ठीक आहे. येस 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 ओके, लगेच आन्सर तुम्ही द्यायचा आहे. काय येतं या ठिकाणी तुम्ही कमेंट्स करून सांगा काय आन्सर येतं. कोणी 8 म्हटलेलं आहे, कोणी काही म्हटलेलं आहे, याचं आन्सर नेमकं काय येतं ते सांगा. 8 आहे का? पुन्हा कमेंट करा, 8 आहे का? दोन्ही बाजूचे वर्ग करून सॉल्व करता येईल का? त्याच्यापेक्षा खूप इझी आहे ना. ज्या गोष्टीपासून आपण सुरुवात केली, रेंजेसपासून, 2ची रेंज, 3ची रेंज, 4ची रेंज, 5ची रेंज, त्याच्यावरच सॉल्व करा ना. पुन्हा तर असा विचार करत बसू नका. अशा प्रकारचे क्वेश्चन बरेचसे येत असतात. याला अंडररूटमध्ये n/2 केलं, बस झालं ना एवढंच. कट झाला तर n/2 केलं, म्हणजे 4 n/2 झाला. झालं. आता 1024 कुठं कुठे येते बरं? 4चा 5वा घात येतो 1024. 2चा जर 10वा घात 1024 येत असेल तर याची दुप्पट 4, याचे निम्मे 5. 4चा 5वा घात म्हणजे 1024 येते. हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि ते तर माहीत असतंच ना. सो इथे 4चा 5वा घात, हे 4 4 कॅन्सल झाले, =
हा कट झाला, इकडे 2 झाले, म्हणजे 5 दुनी 10 झाले. n इज इक्वल टू 10 झाले. डी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, येस, n इज इक्वल टू 10 आन्सर येतं. म्हणून याही प्रकारचा क्वेश्चन तुम्ही अभ्यासा. खूप महत्त्वाचे क्वेश्चन घेत आहो, एकही क्वेश्चन सोडणार नाही. म्हणजे कुठलंही चॅप्टर 90% पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. 100% मी म्हणत नाही, कारण 100% परिपूर्ण करण्यासाठी UPSCची लेवल गाठावं लागतं. आपल्याला UPSCचा अभ्यास करून काय फायदा नाही. म्हणून आपण 90% तरी अभ्यास करू. कारण परीक्षा कोणती असू द्या, MPSC असू द्या, ST असू द्या, PSI असू द्या, टेट असू द्या, कुठली काय एक्झामिनेशन निघू द्या भविष्यात, क्वेश्चन मात्र इथलेच असेल, फॉर्मॅट हाच असेल. न्यूमेरिकली फक्त चेंज होईल, मात्र फॉर्मॅट हाच असेल. जर क्वेश्चन आधीच्या पेपरमधला घेतला तर मात्र त्याला इथेच पकडणार, कारण की इथे मी तो ऑलरेडीच दिलेला असेल. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, जर तुम्हाला वाटत असेल की क्लास चांगला आहे तर तुम्ही माझ्याशी जॉईन व्हा. आणि जे तुम्ही क्लासचे स्टुडंट आहे ते अपडेट राहा, ॲक्टिव्ह राहा. डिॲक्टिव्ह जर राहत असेल तर परीक्षासुद्धा तुमच्यापासून अशी दूर जाईल. ओके, बरेचशी अशी मानसिकता असते की परीक्षा होत नाही तर अभ्यास करू का. मग एवढं आपण एका कोपऱ्यात जायचं, बसायचं आणि शांततेने विचार करायचा, तू कितपत हुशार आहे. मग आपलं मनच आपल्याला सांगते की तू ॲव्हरेज माणूस आहे, ॲव्हरेज. तुला स्वतःला बिल्डअप करायचं आहे, तू अभ्यास कर असं सांगते. मग पुस्तक आपल्याकडे डोळे बघून पाहत असते. त्यावेळेस आपण पुस्तकाला जवळ घेतो. जो जवळ घेतो, जो त्या पुस्तकाला न्याय देतो, तोच खरा यशदायी ठरतो. अन्यथा यशदायी ठरत नाही. ते पुस्तकसुद्धा तसंच कोपऱ्यात बसते आणि तुम्हीसुद्धा तसेच कोपऱ्यात राहता. त्या पुस्तकाला कोपऱ्यातून जवळ आणा, जवळ हातात घ्या, त्याच्याला हर एक पेज अभ्यासा, मी दिलेले हर एक नोट्स अभ्यासा, तर पास व्हा, अन्यथा नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. आज आपल्याला 15 टाईप्स झाले. आपल्याला प्रवास आहे किती टाईप्सचा, तर सरळ सरळ आपला प्रवास आहे तो म्हणजे 40